नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण सुकवलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. तर ही सुकवलेली हरभऱ्याची कोवळी पाने आहेत. यामध्ये काडी अजिबात राहू द्यायची नाही आहे. एखादी असेल तर ती काढून टाकायची आहे. हरभऱ्याची डाळ आहे ही अर्धी वाटी पाण्यात भिजत घातलेली आहे अर्ध्या तासापूर्वी. त्यानंतर आंबट चिंच आहे ही, तिचा छोटासा तुकडा आपण पाण्यात भिजत ठेवलेला होता. आता भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि लाल सुक्या मिरच्या हे आपल्याला मिक्सरमधून छान जाडसर असं भरड तयार करून घ्यायचे. तर त्यामध्ये आपण 2 चमचे धणे घालणार आहोत आणि साधारण अर्धा चमचा एवढे जिरे घालायचे आहेत. आता हे जाडसर असं आपलं वाटण तयार आहे. अशा पद्धतीने पाणी न घालता ही आपली जाडसर अशी भरड तयार झालेली आहे. आता हरभऱ्याच्या सुकवलेल्या पानांमध्ये आपण अर्धी वाटी बेसन मिक्स करणार आहोत. आपल्याला भाजी कितपत घट्ट हवी आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही हे बेसनचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार सुद्धा घेऊ शकता. तर हे अर्धी वाटी बेसन मी यामध्ये मिक्स केलं आहे व्यवस्थित. आणि आता फोडणी देण्यासाठी 2 चमचे तेलामध्ये थोडेसे जिरे घेतलेत आणि हिंग, आणि आता तयार केलेलं आपलं जे शेंगदाण्याची जाडसर भरड आहे ती घालायची आहे. तेलावर छान खमंग अशी परतून घेतली की यामध्ये जी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती घालायची आहे. साधारण 2-3 मिनिट परतून घेतलं व्यवस्थित तेलावर की यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. हे पाणी मी गरम करून घेतलं आहे. साधारण 1 तांब्या होईल एवढं पाणी घालायचं आहे. आणि आता जी आंबट चिंच आपण भिजत ठेवलेली होती तीसुद्धा मी हाताने कुस्करून घेतली आणि तीसुद्धा यामध्ये घालायची आहे. छान आंबट तिखट अशी चव या भाजीला येते. यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता ह्या पाण्याला छान उकळी यायची वाट पाहायची आहे. उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आहे. गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला जे भाजीचं मिश्रण आहे हरभऱ्याच्या भाजीचं आणि बेसनचं ते यामध्ये घालायचं आहे. जर आपण हाय फ्लेममध्ये टाकलं तर पटापट आपल्याला हलवता येणार नाही आणि गुठळ्या होतील भाजीच्या. म्हणून गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि थोडं थोडं करून अशा पद्धतीने एका हाताने आपल्याला भाजीचं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चमच्याने सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे अजिबात एकही गुठळी राहत नाही. ही अशा पद्धतीची जी हरभऱ्याच्या सुकवलेल्या पानांची भाजी असते ही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. मी जी पद्धत दाखवत आहे ही नाशिककडे स्पेशल अशा पद्धतीने भाजी केली जाते. तर अशा पद्धतीने आपण सर्व हे जे हरभऱ्याच्या भाजीचं आणि बेसनचं जे मिश्रण आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये घालणार आहोत आणि दुसऱ्या हाताने सतत चमच्याने हलवत राहणार आहोत, म्हणजे एकही यामध्ये गुठळी राहता कामा नये. आता जसजसं हे मिश्रण आपलं शिजणार तसं तसं ते घट्ट होत जाईल. तर आता आपली भाजी बऱ्यापैकी छान घट्ट होत आलेली आहे. पण सर्व मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता छान ही भाजी उकळून घ्यायची आहे, कारण यामध्ये आपण बेसन यूज केलं आहे तर ते बेसन व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. आणि आपली ही भाजी छान शिजलेली आहे, छान घट्टसुद्धा झाली आहे. खूप यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही, कारण थंड झाल्यावरती अजून घट्ट होते. यावर छान वरून कच्चं तेल घालायचं आणि आपली ही सुकवलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी तयार आहे. तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.